स्ट्रायकिंग वरती सूरज आहे, नॉन स्ट्रायकिंग वरती श्रेयस आहे, ज्याच्या बॅट मधून पांडुरंगचा पहिलाच बॉल भरपूर चांगला होता. बॉल नाही, पंच नक्कीच इथे ओळखतात आमच्याकडे, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. मॅन ऑफ द मॅच साठी या वरती तुम्ही दोघे या. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया सुनील आणि सचिन या दोघांनाही. पहिल्या सामन्यामध्ये सुनील यांची खेळी राहिली अप्रतिम, दुसऱ्या सामन्यामध्ये सचिन यांची खेळी राहिली अप्रतिम. दोघांनाही आपण देऊया सामनावीराचा खिताब. पुढे सरसावून खेळायचा होता सूरज पवारला, हा देखील पांडुरंगचा बॉल खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा. 2 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तीन धावा धावपलकावरती सलग 3 वाईड आले पांडुरंगचे. लक्ष नव्हते, थोडस माफी मागतो. फुलटॉस बॉल होता, पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बाकासूरचा चेंडू निर्धाव येतोय. फटका अप्रतिमे, आवाज चांगला आलाय, धावा देखील तितक्याच चांगल्या मिळणार आहेत. 6चा टोला, 6 धावा धावपलकावरती षटकार. नऊ धावा धावपलकावरती, 10 धावा धावपलकावरती. थोडीशी गडबड झाली त्यामुळे क्षमस्व असेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, सूरज पवारचा हा बॉल अंकुश शेळके गॅदर करते, उचलून फेकेल तोपर्यंत एक सिंगल थांबवू शकले नाही. स्पॉन्स किती चेंडूचा खेळ झालाय? 3 बॉलचा खेळ झालाय. फुलटॉस बॉल, इथे क्लास दिसतोय परंतु ताकद नव्हती, कमी पडला अंतर आणि गणेश शेळके आला आडवा तिथे, त्याने पकडला झेल आणि संपवला श्रेयसचा खेळ. आकाश माने, अक्की माने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अकराच्या घरामध्ये धावफलक आपण पाहतोय. पांडुरंग आपण पाहतोय. अक्की माने डावखोऱ्या, त्याचा बॅटर, फुलटॉस बॉल, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, कॅच पकडली जाते. चांगली कॅच इथे पूर्ण झाली. लागोपाठचा दुसरा खेळाडू इथे बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. दिवस अगदी वेगाने खालती चाललाय. पाहिलं तर आपण डोंगराच्या आड चाललाय अगदी वेगाने. 5 चेंडू 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
फटका चांगलाय अप्रतिमेला जवाब आहे निघून गेला नो बॉलचा इशारा देत आहेत पंच आमच्या पर्यंत फलकावरती अंकित केला जातील 9+6 एकूण 7 धावा बाजू बदलली गोलंदाजाने आवाज दिला नाही पंचांना 18च्या घरामध्ये धाव फलक एक बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 1 चा आडव्या बॅटने खेळायचा होता इथे मात्र हा बॉल निघून गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल रमेश ओव्हर नंबर 2 मध्ये फटका अप्रतिमे लाजवाबे बॉल निघून गेला आमच्या मान्यवरांचं काय स्वागत केलंय माननीय आदरणीय मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथपर्यंत आले माननीय आदरणीय नितीन पाटील भैया साहेब पाटण तालुक्यातील तरुणांच्या गळ्यातलं ताईत प्रत्येकाच्या पाठीचा कणा आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथपर्यंत आले दादा पाटण तालुक्यामध्ये प्रत्येक युवा खेळाडूच्या मनामध्ये घर करणारे नितीन भैया पाटील खरोखर आहे ना नितीन पाटील भैयासाहेब बादशाच आहेत बादशाह स्वभाव आहे त्यांचा संपूर्ण ढेबेवाडी विभागामधील तरुणांच्या गळ्यातलं ताईत 31 धावा धावफलकावरती पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न फटका फसलाय चेंडू हवेमध्ये निघून गेलाय सरळ समालोचन कक्षाला केलंय वंदन सूरज पवारच्या बॅट मधून आलाय उत्तुंग भरारी घेणारा षटकार 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 हा देखील आडव्या बॅटने खेचून मारलाय डिपमिड विकेटला बॉल निघून गेला आउट ऑफ दी पार्क सीमा रेषेच्या बाहेर 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 षटकार सूरज पवार बाकासूर काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडलाय रमेश विरुद्ध हे प्रहार चालू आहेत सलगच्या 3 बॉल वरती हे फटके आलेत 6-6 आणि 6 हॅट्रिक बॉल या बॉल वरती देखील सूरज पवारची पॉवर दाखवत असताना याही बॉलला पाठवलंय
आर पार सीमारेषा पार, ज्याच्या बॅटला चांगलीच धार, तो सूरज पवार बाकासूर. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. 50वा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 38 धावांची घानाघाती खेळी. 9 चेंडू फेस करत असताना सूरज पवारने खेळून काढले. चला लगेच फिल्डिंग सेट करा लगेच. चला सामन्याला गती द्या. फायनल देखील आपल्याला खेळवायचे आहे. संपूर्ण मान्यवराच्या उपस्थितीमध्ये भैया साहेब आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला फायनल देखील खेळवायचे. खरं तर PTPL पाटण तालुका प्रीमियर लीग सगळ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून दरवर्षी टी शर्ट आणि ट्रॉफी स्पॉन्सर असतात. कारण की त्यांनी एकदा शब्द दिला तर दिला. धनुष्यबाणामधून निघालेला बाण आणि भैयांच्या तोंडातून निघालेला शब्द कधी पाठीमागे जात नाही. हा इतिहास आहे आतापर्यंतचा भैया साहेबांचा. गणेश आहे आणि अक्षय बॅटिंग साठी आपण पाहतोय. गणेश साठी पहिला बॉल हुक केलाय, फटका फासलाय. वैभव पाहतोय चेंडूकडे, सुखी होणार नाहीये. वैभवने कॅच पकडलाय. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरला गणेश शेळके. पहिल्याच बॉल वरती त्याला केलाय परतीचा इशारा. हा चेंडू हवेमध्ये गेलाय 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 निघून गेलाय. सूरज पवारच्या आवाक्या बाहेर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. ओळखला होता. येस इट इज अ व्हाईट बॉल. वेग भरपूर होता परंतु दिशा खराब होती. चेंडू फुलटॉस होता, त्याला भिरकावून दिलाय, गेलाय निघून. पुन्हा एकदा अंकुश शेळकेच्या बॅट मधून गगनाला गवसणी घालणारा फटका आपलातून 6चा मोहरा या फटक्यावरती उमटवलाय. आडव्या बॅटने अलॉंग द ग्रास हा बॉल ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, उचलून फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. 14च्या घरामध्ये धावफलक. चेंडू हवेमध्ये जाईल डी झोन मध्ये. चांगला प्रयत्न जयेश मराठे यांचा परंतु यशस्वी. एक सिंगल. 15 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. आडव्या बॅटने शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 36 धावेंचं आहे.
6 बॉल 6 षटकार ठोकावेच लागणार आहेत. त्यांना मग तर आपण लगेचच एक सत्कार घेऊया. माननीय आदरणीय नितीन भैया पाटील भैया साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण घेऊच येतोय. खरं तर भैया साहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी जरूर आले. माझ्या अभ्यासानुसार वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांनी भरपूर वेळा पारितोषिक दिली, परंतु भेट देण्यासाठी प्रत्यक्षात ते भरपूर दिवसानंतर आलेत. आडव्या बॅटने खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आहे. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. बॉल गेला टप्पा सीमारेषेच्या बाहेर, झाला फरार. अंकुश शेळकेच्या बॅट मधून चौकार. सरळ बॅटने खेळायचा होता हा चेंडू, भरपूर चांगला नाहीये. पंच इथे नाकारतायत, आमच्यापर्यंत वळतील, इशारा करतील. येस इट इज अ व्हाईट बॉल. स्वेअर मारा. एक एक्स्ट्राने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 20 च्या घरामध्ये. 20 धावा धावफलकावरती. हो, खोलटप्प्याचा बॉल खोदून काढलाय. पुन्हा एकदा अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होते स्ट्रेट हिटला. सूरज पवार आहे तिथे तैनात, उचलून फेकी करेल तो. एकच सिंगल. मॅच मधून निसटले जरूर, कारण की 4 मध्ये आता बनवायचे आहेत 30. सेमीफायनलची लढत आहे. कॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॉलने टप्पा घेतला आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होणार नाहीये. सोडून दिलाय चेंडू, भरपूर चांगला होता. समजला नाहीये अंकुशला. अंबाडे टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. लगेच आपण टॉस करूया आणि त्यानंतर फायनलला देखील सुरुवात करूया. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. सूरज पवार चेंडूच्या घालती प्रयत्न करतील, परंतु बॉल त्यांच्या आवाक्या बाहेर निघून गेलाय. 6 धावेंसाठी षटकार आणि सामना इथे संपलाय आणि हा सामना विजय होतोय टीम मानाई देवी स्पोर्ट्स सम्राट फायनल मध्ये प्रवेश करतोय. नितीन पाटील भैया साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. भैया साहेब